सर्व गीताप्रेमी सुहृदजनो नमो नमः नमो नमः. कमी करू, सुरू करू ना. हां, आपण गीतेतील मंत्रांचा विचार करत आहोत. मागे एकदा मी आपणाला उल्लेख केला होता प्रस्थानत्रयीचा. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये 3 महत्त्वाचे ग्रंथ आहेत, जे उपनिषदे, भगवद्गीता आणि वेदांत सूत्र म्हणजेच ब्रह्मसूत्र. तर या 3 ग्रंथांमधून जीवनाचं तत्त्वज्ञान, माणसानं जीवनात कसं वागावं याचं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे आणि जीवनाचा विचार जास्तीत जास्त सोप्या पद्धतीनं केला आहे. त्यातला जो उपनिषद हा ग्रंथ आहे, त्या उपनिषदांचं सार जणू काही गीतेमध्ये आलेलं आहे. आणि उपनिषद, भगवद्गीता आणि वेदांत सूत्र यांना जे प्रस्थानत्रयी म्हटलं जातं, त्या प्रस्थानत्रयीमधला प्रस्थान या शब्दाबद्दलही आपण बोललेलो आहोत. प्रस्थान फक्त एकदा थोडक्यात सांगते की प्रस्थान म्हणजे जाणं, की प्रेयसाकडून श्रेयसाकडे जाणं, म्हणजे आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींकडून अंतिम कल्याणाच्या गोष्टीकडे जाणं. तसंच प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जाणं आणि संसारातून आत्मतत्वाकडे, परमात्मतत्वाकडे जाणं, असा त्याचा अर्थ आहे. आणि त्या सर्वाचं उत्तम चिंतन हे उपनिषदात केलेलं आहे. पण उपनिषदांचं सार सगळं एकवटलेलं आहे ते भगवद्गीतेत, आणि त्यातील चिंतन, विचारांचं चिंतन आपण करतो. आपणाला सर्वांना माहिती असेल की भगवद्गीतेतल्या गीता महात्म्यामधला एक प्रसिद्ध श्लोक आहे उपनिषदांच्या बाबतीतला. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्सः सुधीर भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सर्व उपनिषद ह्या जणू काही गायी आणि त्याचं दूध काढणारा गवळी म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण, आणि त्या गायीला पान्हा फोडणारा भक्त म्हणजे अर्जुन, आणि त्यातून जे दूध काढलं जातं ते म्हणजे गीतामृत. आणि या गीतामृतातील वचनाचा आपण आस्वाद घेतो आहोत. आणि गेल्या वेळेला आपण असं बघितलं की 16व्या अध्यायातल्या दैवी संपत्तीतील गुणांचा आपण विचार करत होतो. तर परमात्म तत्वाकडे जाण्यासाठी सर्वात महत्त्वाची पहिली पायरी कोणती, तर सद्गुणांचा स्वीकार आणि दुर्गुणांचा त्याग. तर ह्या सर्वांचं वर्णन ह्या 16व्या अध्यायात भगवंतांनी केलेलं आहे. म्हणजे दैवी संपत्तीबरोबरच आसुरी संपत्तीचे गुणही सांगितलेले आहेत. तर त्याचा विचार आपण करतो आहोत. त्यातील आपले काही गुण सांगून झालेले आहेत. तर काय काय झालेलं आहे ते सांगून मी पुढे आजच्या चिंतनाला आपण सुरुवात करूया. पहिला जो श्लोक आहे तो असा आहे की अभयं सत्वसंशुद्धिर ज्ञानयोग व्यवस्थिती दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवन. त्यापैकी जो आघाडीचा गुण अभय, त्याचं वर्णन आपण केलं, तो सांगितला. म्हणजे भीतीचा अभाव असणं, निर्भयता असेल तरच माणसाची प्रगती होऊ शकते, याच्याविषयी सविस्तर विवेचन आपलं करून झालेलं आहे. तसंच सत्वसंशुद्धीही म्हणजे अंतःकरणाची निर्मलता याविषयी आपण बोललेलो आहोत. आणि ज्ञानयोग व्यवस्थितीही म्हणजे तत्त्वज्ञानाकरता ध्यानाची दृढ गाढ स्थिती म्हणजे ज्ञानयोग व्यवस्थितीही म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा समान विचार हे आपलं बघून झालेलं आहे. तसंच दानासंबंधीचा विचार, सात्विक दान कसं आहे आणि राजस आणि तामसिक दान कसं कमी दर्जाचं आहे आणि म्हणून सात्विक दान केलं पाहिजे याविषयी आपलं विवेचन झालं. तसंच दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह करणं. इंद्रियांचा निग्रह केल्याशिवाय कोणताच गुण आपण प्राप्त करून घेऊ शकत नाही. आणि म्हणून या गुणांच्या यादीत
दमाला सुद्धा महत्त्वाचं स्थान आहे. या दमामध्ये इंद्रियांचं दमन करण्यासाठी ज्या भक्तीची आवश्यकता असते त्या भक्तीमुळे आपोआपच म्हणजे दृढनिश्चय त्याच्यामुळेच इंद्रियांचं दमन होऊन माणसांची प्रगती होऊ शकते. तसंच यज्ञाचाही आपण बऱ्याच चांगल्या तऱ्हेनं विचार केला. गीतेत आलेल्या यज्ञाचा विचार केला आपण. यज्ञाचे प्रकार जे 4थ्या अध्यायात सांगितले होते ते वेगवेगळे यज्ञ किंवा मानवी जीवन हाच कसा एक यज्ञ आहे त्याचा विचार आपण केला. आणि पण एक प्रमुख गोष्ट आज त्यातली सांगणार आहे. यज्ञामध्ये आहुती द्यायची ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अहंकार. अहंकाराची आहुती दिल्याशिवाय तो यज्ञ सफल होत नाही. कोणतंही काम हे अहंकाराच्या आहुतीनंच पूर्ण होतं. आणि म्हणून यज्ञामध्ये जी आहुती द्यायची आहे ते द्रव्ययज्ञापेक्षा हा यज्ञ ज्ञानयज्ञ कसा श्रेष्ठ आहे, कारण याच्यामध्ये अहंकाराची आहुती दिली जाते. आणि हा अहंकार माणसाचा नष्ट होणं ही फार सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पण तोच अहंकार शेवटपर्यंत नष्ट होत नाही, कारण अहंकारात एक महत्त्वाचा दोष आहे की जो म्हणजे आपलं काही चुकतं आहे याची जाणीवच माणसाला होत नाही. आणि त्यामुळे तो अहंकार कमी करायच्या दृष्टीनं माणसाचा प्रयत्न हा फोल ठरत असतो. म्हणून यज्ञामध्ये जी आहुती दिली जाते अहंकाराची तो जाणं म्हणजेच यज्ञ असं आपण म्हणूया. आणि गीतेतच 17व्या अध्यायात यज्ञात ते सांगायचे राहिले होते त्यावेळेला की 17व्या अध्यायात आलेले यज्ञाचे प्रकार म्हणजे सात्विक यज्ञ, राजस यज्ञ आणि तामस यज्ञ. तर सात्विक यज्ञ कसा असतो? सात्विक यज्ञाची लक्षणं काय? तर अफलाकांक्षिभिर यज्ञो विधिदृष्टो युज्यते यष्टव्यमेवेति मनस्समाधाय स सात्विका. म्हणजे काय? तर फळाची इच्छा न करता शास्त्रविधीनं नियत केलेला, म्हणजे शास्त्रविधीने जो सांगितलेला आहे, आपण विहित कर्मामध्ये बघितलं की शास्त्रविधीनं सांगितलेलं कर्म करावं. तर शास्त्रानं जो करावा हे सांगितलेलं आहे तो यज्ञ. आणि मुख्य म्हणजे यष्टव्यमेवेति म्हणजे यज्ञ करणं हे आपलं प्रमुख कर्तव्य आहे. या भावनेनं जो यज्ञ केला जातो तो सात्विक यज्ञ. म्हणजे कोणाच्याही दबावाखाली यज्ञ न करता ते आपलं कर्तव्य आहे. म्हणून चांगल्या मनानं फळाची अपेक्षा न ठेवता की हा असा मी यज्ञ केला मग मला अमुक एक फळ मिळावं, कुठलीही अपेक्षा न ठेवता केलेला यज्ञ हा सात्विक यज्ञ. आणि राजस यज्ञ म्हणजे फळ दृष्टीपुढे ठेवून केलेला जो यज्ञ आहे. आणि केवळ दंभार्थमपि हा फार महत्त्वाचा शब्द आहे भगवंतांनी वापरलेला. म्हणजे केवळ दिखाव्यासाठी दांभिकपणानं केलेला जो यज्ञ आहे तो, आणि फळ प्राप्त व्हावं फळाची दृष्टी डोळ्यापुढे ठेवून, अभिसंधाय तो फलम म्हणजे फळाची दृष्टी डोळ्यापुढे ठेवून जो यज्ञ केला जातो तो राजस यज्ञ आहे. आणि तामस यज्ञ तर सर्वात हीन पातळीवरचा आहे. विधिहीनम असृष्टान्नम म्हणजे कोणताही विधी न करता, विधीला म्हणजे शास्त्रविधीनं रहित, असृष्टान्नम म्हणजे कोणत्याही प्रकारे अन्नदान न करता, मंत्रहीनम मंत्र न म्हणता, दक्षिणा न देता आणि श्रद्धेशिवाय केलेला श्रद्धारहित असा जो यज्ञ आहे तो तामस यज्ञ आहे. म्हणून ह्या यज्ञापेक्षा सात्विक यज्ञ माणसानं करावा हा विचारही यज्ञाच्या विचारामध्ये आवश्यक आहे. म्हणून तो आता मी सांगितला. वास्तविक बघता सगळं जीवनच आपलं रोजचं सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं सगळं जीवन हाच एक यज्ञ आहे. कारण राष्ट्रासाठी केलेलं कुठलंही काम, घरातल्या लोकांसाठी केलेलं कुठलंही कर्तव्य काम हा एक यज्ञच आहे. आणि म्हणून यज्ञाला स्थान याच्यामध्ये मुद्दामून दैवी संपत्तीच्या गुणांमध्ये भगवंतांनी दिलेलं आहे. स्वाध्याय पुढचा स्वाध्यायामध्ये काय अपेक्षित आहे? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे नातवंड आहेत, मुलं आहेत. पण त्याच्यापेक्षा वेगळा अर्थ याचा काय आहे? स्वाध्याय म्हणजे घरी करायला दिलेला स्वचा अभ्यास असा सर्वसामान्य त्याचा अर्थ आहे. स्वतः करणं अभ्यास. शाळेत शिक्षक शिकवतात, गुरुजन शिकवतात, त्याचा स्वतः अभ्यास करणं. गुरुजनांकडून कितीही ज्ञान मिळालं तरी स्वतःचा अभ्यास करणं जितकं महत्त्वाचं आहे. त्याला स्वाध्याय हा सामान्य अर्थानं रूढ स्वाध्याय हा शब्द आहे.
पण या ठिकाणी त्याचा अर्थ काय आहे? स्वाध्याय स्वचा संबंध हा आत्म्याशी जोडला गेलेला आहे. आत्म्याचा अभ्यास करणं म्हणजे काय तर आत्म्याशी निगडित अध्यात्मशास्त्र आहे. अध्यात्मशास्त्रावरील ग्रंथांचा अभ्यास करणं म्हणजे स्वाध्याय, आणि हा सतत करणं म्हणजे स्वाध्याय. परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास करणं, वेदशास्त्र यांचं पाठण करणं म्हणजे अभ्यास. आणि अभ्यासाचा अर्थच असा आहे की पौनःपुन्येन प्रवृत्ती अभ्यास. पुनः पुन्हा तीच गोष्ट करणं म्हणजे स्वाध्याय. इतका व्यापक अर्थ स्वाध्यायाचा. म्हणजे आत्म्याचा, परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ज्या ग्रंथांचा अभ्यास करावा लागतो, वेदशास्त्र, त्याचं पाठण, हे या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि तपामध्ये काय अपेक्षित आहे तर तप म्हणजे तापविणं. तपामध्ये आपल्या शरीराची आणि मनाची दृष्टी, शरीराची आणि मनाची एक शक्ती ही पणाला लागते, आणि त्यामुळे तपश्चर्येला खूप महत्त्व आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या ऋषीमुनींनी अनेक म्हणजे खूप प्रकारे वेगवेगळी तपश्चर्या केलेली आहे. आणि एखाद्या गोष्टीचा, तप याचा अर्थ काय, एखाद्या गोष्टीचा सतत ध्यास घेणं आणि त्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करणं, याला म्हणतात तप. तर या तपाचेही 17व्या अध्याय, मी जे तुम्हाला गेल्या वेळी सांगितलं की 16वा आणि 17वा अध्याय आपण बरोबरच आपला होणार आहे, ते ह्या दृष्टीने सांगितलं की तपाचेही प्रकार 17व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेले आहेत. त्याचाही विचार आपण लगेच आत्ता करणार आहोत. तपामध्ये शारीरिक तप, कायिक, वाचिक, मानसिक तप. आणि मग त्या कायिक, वाचिक, मानसिक तप म्हणजेच कसं सात्विक तप, आणि तुम्ही सत्कार, मान, पूजा याच्यासाठी केलेलं कसं राजस स्वरूपाचं तप, त्याचेही प्रकार सांगितलेले आहेत. आणि नंतर मूढग्रहाण म्हणजे एक हट्टानं केलेलं तप म्हणजे तामस तप. याच्यापेक्षा सत्कार, मान, पूजा यांचा विचार न करता जे केलेलं सात्विक, कायिक, वाचिक, मानसिक तप कसं श्रेष्ठ आहे याचा विचार भगवंतांनी केला आहे. तर त्याच्यामध्ये आता शारीरिक तपामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे तर शारीरिक तपामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की देवद्विज गुरुप्राज्ञ, फार महत्त्वाचा विचार आहे. देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यमहिंसाच शारीरं तप उच्यते. म्हणजे ह्याला शारीर तप म्हणतात. कुठल्या ह्याला देवस्वरूप असलेल्या व्यक्ती, आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्ती, त्यांची पूजा करणं, देवतांची पूजा करणं. द्विज या शब्दाचा अर्थ थोडासा वेगळा आपण घेणार आहोत. काय आहे द्विज शब्दाचा अर्थ तर द्वि म्हणजे दोनदा, द्विज म्हणजे जन्म, म्हणजे जन्मलेला, दोनदा जन्मलेला. एकदा मातेच्या उदरातून झालेला जन्म, आणि दुसरा जन्म हा आपला किंवा आपण विद्याध्ययनानं जो संपन्न होतो, ब्राह्मणाकडून किंवा पुरोहिताकडून जे ज्ञान आपल्याला दिलं जातं, किंवा आता आपण सामान्य भाषेत म्हणूया गुरुजनांकडून जे ज्ञान आपल्याला मिळतं, त्यामुळे आपल्या ज्ञानामुळे होणारा दुसरा जन्म म्हणजे द्विज. द्विज. आणि याच्यामध्ये एक आणखीन कल्पना अशी आहे की द्विज या शब्दामध्ये जेव्हा मौंजीबंधन होतं, आता मुलींचंही मौंजीबंधन खरं आहे सांगितलेलं शास्त्रानं, पण आपल्याकडे आत्तापर्यंत करत नव्हते, पण आता त्याला मान्यता मिळालेली आहे की हा एक संस्कार आहे मौंजीबंधन हा, की तो संस्कार मुलींनाही करता येतो आणि मुलांनाही, पण फार कमी प्रमाणात मुलींवर तो केला गेला. पण आता समाजात याला थोडीशी मान्यता मिळाल्यामुळे तो संस्कार मुलींचाही केला जातो. म्हणजे आणि श्रावणी जी करतात, श्रावण महिन्यात जो हे साजरा केला जातो, तेव्हा जी श्रावणी होते म्हणजे गुरुकडे जाऊन जे ज्ञान मिळवलं जातं, किंवा असं म्हणता येईल की मुंज झाल्यावर पूर्वीच्या काळी गुरुगृही जाऊन 12 वर्षापर्यंत ज्ञान ग्रहण करून तो परत आपल्या घरी परतत असं एक आहे की तिथे त्याला कष्ट सहन करावे लागत असं. तो त्याचा जो जन्म होतो तो द्विज, तो दुसऱ्यांदा जन्म झालेला. म्हणून द्विज या शब्दाचा अर्थ देवद्विज गुरु. गुरु म्हणजे काय तर आपले आईवडील हे सर्वात पहिले महत्त्वाचे गुरु, नंतर आचार्य, वृद्ध माणसं, आणि आपल्यापेक्षा
कोणत्याही बाबतीत श्रेष्ठ असलेले, मग ते कोणीही असू देत. मला या ठिकाणी एक सचिन तेंडुलकरचं उदाहरण आठवलं. कोणीही असू देत, घरातली वृद्ध काम करणारी त्यांच्याकडे जी बाई होती, तिला टेस्ट मॅचच्या पूर्वी सचिन तेंडुलकर नमस्कार करून जायचा. का तर ती आपल्यापेक्षा वयानं मोठी आहे. म्हणजे हा संस्कार किंवा हे गुरुबद्दलचं प्रेम. म्हणजे कुठलीही व्यक्ती आपल्यापेक्षा मोठी असलेली कुठलीही व्यक्ती असू दे, कुठलीही व्यक्ती हे नसते. ती प्रत्येकाला त्याच्या समाजाला सर्वच गोष्टींची गरज आहे. त्यामुळे बुद्धिमत्तांची जशी गरज आहे तशी काम करणाऱ्या लोकांची पण गरज आहे सर्वच बाबतीत. त्यामुळे त्यांना मान देणं हा जो संस्कार आहे तो त्याचा अर्थ गुरु. आणि प्राज्ञ म्हणजे प्राज्ञ म्हणजे बुद्धिमान व्यक्ती, ज्ञानी व्यक्ती यांचं पूजन. आपल्याकडे कायम ज्ञानी व्यक्तींचा गौरव केलेलाच आहे. तो म्हणजे त्यांची पूजा आपण करतोच. त्यांना काही मान सन्मान देऊन किंवा आणखीन काही चांगल्या गोष्टी त्यांच्यासाठी करून, त्यांच्या प्रत्यर्थ काही हे करून घडवून आणून त्याचं पूजन. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम, त्यांची पूजा करणं. शौचाच्या बाबतीत तर पवित्रता, शुद्धता, आपण खूप याचा विचार केला आहे. आपल्यापैकी सुद्धा कोणी सांगू शकेल. शौच म्हणजे शुद्धी, अंतर्बाह्य शुद्धी. परत एकदा सांगते, काही जण नसतात म्हणून की ही शुचिता कशी, अंतर्बाह्य शुद्धी कशी, बाह्य शुद्धी कशी, तर उत्तम प्रकारे मिळालेल्या द्रव्याने होणारी शुद्धी, द्रव्यशुद्धी. आणि त्या द्रव्यानं विकत घेतलेल्या अन्नधान्यानं अन्नानं होणारी शुद्धी. आचारशुद्धी म्हणजे वर्तणुकीनं होणारी शुद्धी, म्हणजे चांगल्या वर्तणुकीनं होणारी शुद्धी. आणि जलशुद्धी म्हणजे आपण साबण वगैरे लावतो किंवा पूर्वीच्या काळी मृत्तिका म्हणजे माती वगैरे लावून अंग घासायचे, तर जलमृत्तिकेनं होणारी शुद्धी, साबण वगैरे लावून होणारी शुद्धी. तुकाराम महाराज म्हणतात, नाही निर्मळ मन काय करील साबण. त्यामुळे ही जी शुद्धी आहे ती बाह्य प्रकारची शुद्धी आहे. आणि अंतर्शुद्धी म्हणजे मनातील षड्विकारांचा त्याग करणं. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर ही अंतर्शुद्धी. असा हा शौचम याचा इतका व्यापक अर्थ आहे की ही सर्व प्रकारे शुद्धी होणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या गुणाचा अंतर्भाव भगवंतांनी, कारण हे सगळे गुण त्याचा अंतर्भाव या ठिकाणी दैवी संपत्तीत का केलेला आहे, तर हे सगळे गुण अंगी असल्याशिवाय माणूस प्रगतीच करू शकणार नाही म्हणून. आणि गेल्या वेळेला एक सांगितलं होतं की निर्भय हा आघाडीचा गुण आहे आणि शेवटी नातिमानिता, नम्रता हा गुण शेवटी मुद्दामून आलेला आहे. कारण प्रगती केल्यावर माणसाला अहंकार होऊ नये म्हणून अंगी नम्रता यायला पाहिजे. शौचम आर्जवम सरळपणाने वागणं, रुजू स्वभाव असणं, सरळपणा. अर्जुन हा सरळ स्वभावाचाच होता. अर्जुन शब्दाचा अर्थच तो आहे. आर्जवम म्हणजे कुठेही उदाहरणार्थ जेव्हा भगवद्गीतेतच 4थ्या अध्यायामध्ये एक श्लोक जो आलेला आहे की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन, 34वा श्लोक आहे की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. तद्विद्धी प्रणिपातेन म्हणजे गुरूंची सेवा करताना मुद्दामून हा श्लोक सांगते कशी करावी, तर त्यांना नमस्कार करून, सांगितलेलं आहे एकदा, प्रणिपातेन परिप्रश्नेन प्रश्न विचारून, जिज्ञासा शिष्याला असते ते करावी. सेवा करून, पण प्रश्न विचारताना सरळपणा वृत्तीचा असावा. आर्जवम कुठेतरी टिंगल करण्याचा, आजकाल मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांची किंवा गुरूंची टिंगल टवाळी उडवण्याची सवय असते. कुठल्याच त्यांना पटत नाही शिक्षकांचं काही, कारण व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, सगळं पटेलच असं नाही. पण आपला काळ असा नव्हता असं मला वाटतं. आपण अजूनही आपल्या शिक्षकांना, गुरूंना मान देतो, त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त करतो, कारण तो काळही वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा आहे. पण म्हणून वृत्तीमध्ये आर्जवता असणं फार महत्त्वाचं आहे. सरळपणानं प्रश्न विचारणं, टेंगळटवाळीनं प्रश्न न विचारणं हा अर्थ या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणून हे मुद्दाम आत्ता सांगितलं. आर्जवम. ब्रह्मचर्य याचा खरा अर्थ असा आहे की ब्रह्मम चरती इति ब्रह्म.
ब्रह्माकडे मार्गक्रमणा करणं म्हणजे परमतत्वाकडे मार्गक्रमणा करणं आणि धर्मानुसार ब्रह्मचर्य पाळणं असा त्याचा अर्थ आहे. हां, म्हणजे ब्रह्मं चरती ती ब्रह्मचर्य. चर म्हणजे चरधातूचा अर्थ संस्कृतमध्ये असा आहे की चर म्हणजे चालणे, चरैवेती चरैवेती, म्हणजे जो पुढे पुढे जातो, चालतो चालतो तो ज्ञान ग्रहण करतो. चरैवेती चरैवेती म्हणजे त्याला ज्ञान होतं. हां, तो काही साध्य करून घेतो. तर चर ब्रह्मं चरती म्हणजे त्याच्याकडे तो मार्गक्रमणा करतो, ब्रह्माकडे, ब्रह्मतत्वाकडे, परमात्मतत्वाकडे. तो ब्रह्मचर्याचा अर्थ आहे. आणि अहिंसा या शब्दामध्ये तर खूपच अर्थ दडलेला आहे. आणि अहिंसा ह्या गुणाचा मुद्दामच उल्लेख भगवंतांनी या दैवी संपत्तीत केलेला आहे. आता अहिंसा ही कशी, तर कायिक, वाचिक आणि मानसिक असे अहिंसेचेही प्रकार आहेत. कायिक अहिंसा पाळली पाहिजे, कोणाचाही काया वाचा मनाने कोणाचीही हिंसा करू नये असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. आपण बघितलं आणि हा अहिंसेचा विचार मी मुद्दामून आपणाला सांगेन की अहिंसेचा विचार ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायात जेव्हा अमानित्वम अदंभित्वम अहिंसा तो जो श्लोक आलेला आहे 7वा, तर त्याचं वर्णन, अहिंसेचं वर्णन ज्ञानेश्वरीत केवढं करावं, म्हणजे ते खूप अतिशय वर्णन आणि चांगल्या तऱ्हेने नसून, म्हणजे त्याला काही हेच नाही आहे, ते वाचून वाचून आपण थकतो, पण इतकं वर्णन ते अहिंसेचं केलेलं आहे. त्यामुळे मी म्हणेन सगळ्यांनी ते अहिंसेचं वर्णन जरूर वाचावं. म्हणजे बारीक सारीक गोष्टीतली अहिंसा कशी पाळलेली आहे. तर आता इथे अहिंसेचा विचार करताना माझ्या मनात असा विचार आला की आत्ता सांगण्यासाठी काय आहे त्यातलं, आणि एवढं सगळं तर काही सांगणं शक्य नाही, त्याच्यावर आपल्याला वेगळं हे करावं लागेल. तर ज्ञानेश्वरांनी अहिंसेचा विचार करताना इतका बारकाईनं केले. त्यासाठी त्यांनी एकच उदाहरण सांगते, कमळाचं उदाहरण दिलं आहे. कमळातील परागकण तुटू नये म्हणून भ्रमर, त्याच्या परागकणांचा नाश होऊ नये म्हणून भ्रमर म्हणजे भोंगा, त्यातला मध इतका हळुवारपणे चाकतो म्हणजे हिंसा होऊ नये. हे उदाहरण त्याच्यासाठी दिलं आहे की म्हणजे इतकं अहिंसेचं महत्त्व आहे. आणि त्याच्यात अनेक उदाहरणं आलेली आहेत ज्ञानेश्वरीमध्ये, तर ती आपण स्वतःच अभ्यासावी असं मी सांगेन. 13व्या अध्यायात अमानित्वम अदंभित्वम अहिंसा हे जे वर्णन आहे, किंवा आचार्योपासनम वगैरे तो श्लोक आहे, त्याचं वर्णन करताना आलेलं आहे. ही कायिक अहिंसा म्हणजे काय, तर त्याचा विचार आपण आता करूया. कायिक अहिंसा टाळणं म्हणजे शारीरिक अहिंसा टाळणं हे थोडंसं अवघड काम आहे. कारण आपण सहजच आपल्या हातून, म्हणजे आपल्या मनात असो नसो, आपल्या श्वासाबरोबर काही कृमी कीटक वगैरे किंवा पायाखाली आपल्या कृमी कीटक चिरडले जातात. तर आपल्या श्वासाबरोबर काही गोष्टी नष्ट होतात, बारीक जंतू वगैरे हे. आणि ही हिंसा टाळणं काही आपल्याला म्हणजे शक्य नाही, ती आपोआप आपल्या हातून होत राहते. पण मानसिक आणि वाचिक हिंसा मात्र आपण नक्कीच टाळू शकतो. मानसिक आणि वाचिकमध्ये म्हणजे ते वाङ्मयीन तपच आहे. तपाचं हे करताना जो विचार येईल तोच या ठिकाणी मी सांगणार आहे की ही जी अहिंसा आहे, ते तप आणि ह्याचा विचार आपण एकत्रच करूया अहिंसेचा. की ही अहिंसा, वाचिक अहिंसा कशी आपण टाळायला पाहिजे, तर कोणालाही लागेल असं न बोलणं. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितैचयत, म्हणजे अनुद्वेगकरम, कोणालाही उद्वेग न आणणारं बोलणं. किंवा एक चांगला श्लोक आहे संस्कृतमध्ये की प्रियवाक्य प्रदानेन सर्वे पुष्यन्ति मानवा तस्मात तदेव वक्तव्यम वचने का दरिद्रता. म्हणजे आपल्या गोड बोलण्यानं सर्व माणसं संतुष्ट होतात. जंतवाह म्हणजे सर्व माणसं, सर्व मानवाह हे संतुष्ट होतात. तर म्हणून तसंच आपण बोलावं. बोलण्यात दरिद्रीपणा कशाला, म्हणजे कोणालाही थोडंही आपण आपल्या वाणीनं दुखवू नये. आणि आपल्यावरनं दुसऱ्याची परीक्षा करावी हे तर सगळ्यांना माहिती आहे. कोणी काही टोचून बोललं तर आपल्याला कसा त्रास होतो, तसं दुसऱ्यालाही त्रास होईल. आणि म्हणून ती हिंसा आपण टाळली पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं. आणखीन एक सांगता येईल की ती हिंसा तर टाळली पाहिजेलच. आणि याच्यामध्ये आणखीन एक विचार महत्त्वाचा आहे
की काय आता सांगत होते हां, वाचिकमध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की शब्द हे शस्त्र आहे. शब्द हे शस्त्र आहे हे लक्षात घेऊन समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे की सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, किंवा ज्ञानेश्वरीत पण माऊलींनी म्हटलेलं आहे शब्द कसे असावेत, शब्द जैसे अमृताचे कल्लोळ. हे असं इतकं चांगलं आपण बोललं पाहिजे, म्हणजे ही हिंसा टाळली जाईल आणि आपल्याकडनं हातून अहिंसा घडेल. वाचिक अंश अहिंसा आणि मानसिक हिंसा कशी आपल्याकडनं टाळली पाहिजे, तर मनप्रसादम सौम्यत्व मौनम आत्मविनिग्रह भावसंशुद्धीरित्येत तपो मानसमुच्यते. तपामध्ये याचा उल्लेख, म्हणजे याचा उल्लेख आपण मगाशी जो म्हटलं तो उल्लेख करता येईल की मन जर प्रसन्न असेल तर आपल्या हातून कुठलीही वाईट गोष्ट घडणारच नाही. चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नम, चित्ते विषण्णे भुवनं विषण्णम. त्यामुळे मनप्रसाद आणि सौम्यत्व हे परमेश्वराकडे नेणारे गुण आहेत. मनाची प्रसन्नता, आणि मनाची प्रसन्नता ही कुठल्याही बाह्य दिखाव्यानं निर्माण होणारी नाही, तर ती अंतर्गतच आपल्या कर्मातूनच आपल्याला मिळत असते. त्यामुळे आपल्या हातून चांगलं कर्म घडणं म्हणजे आपोआपच आपण मानसिक हिंसा टाळू शकतो, असा त्याचा अर्थ झाला. आता पुढचा जो हे आहे हे झालं सत्याविषयी आपण काय बोलणार, तर सत्यम ब्रूयात असा एक हे आहे, मनुस्मृतीमध्ये श्लोक आहे की असं म्हटलेलं आहे मनुस्मृतीत, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम, प्रियम च नानृतं ब्रूयात एषा धर्म सनातनः. सत्यम सर्वे प्रतिष्ठितम, सत्यावरच सगळं आधारलेलं आहे. कसं, सत्यम ब्रूयात, सत्य बोलावं. काही अपवादात्मक ठिकाणी खोटंसुद्धा बोलावं लागतं, तो भाग वेगळा, पण सत्यम ब्रूयात सत्य बोलावं. प्रियम ब्रूयात प्रिय बोलावं, गोड बोलावं, दुसऱ्यांना आनंद होईल असं बोलावं. न ब्रूयात सत्यम अप्रियम, पण एखादी गोष्ट सत्य असेल पण ती अप्रिय असेल, दुसऱ्याला प्रिय न वाटणारे असेल तर ती बोलू नये. प्रियम च नानृतं ब्रूयात, प्रियम प्रिय आहे पण अनृत म्हणजे खोटं आहे ते बोलू नये. आपल्याला माहिती आहे खोटेपणा झाकण्यासाठी आपल्याला एकतर ती गोष्ट लक्षात ठेवावी लागते, आणि खोटं बोलणारी व्यक्ती ही, अनुभव आहे आपल्याला सगळ्यांना, खोटं बोलणारी व्यक्ती ही आपला खोटेपणा झाकण्यासाठी अगदी आक्रस्ताळेपणाने बोलत असते, आणि कधीतरी तिचा तो खोटेपणा उघडकीला येतोच. आणि म्हणून प्रियम च नानृतं ब्रूयात न अनृतं ब्रूयात. प्रिय असेल पण जर प्रिय आहे पण खोटं आहे तर ते बोलू नये. एषा धर्मा सनातनः असं मनुस्मृतीत सांगितलेलं आहे. हा सनातन धर्म आहे. आणि आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत की स्वप्नात दिलेलं वचन खरं करणारा, हरिश्चंद्र राजाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. तसंच महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग आपल्याला माहिती आहेत. ते आपल्या प्रत्येक पत्राच्या आधी नेहमी सत्यमेव जयते, किंवा महात्मा फुल्यांचं उदाहरण देता येईल आपल्याला की महात्मा फुल्यांसुद्धा हे सत्यवादी होते, सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली. कितीतरी उदाहरणं अशी आहेत. पण काही अपवादात्मक ठिकाणी खोटं बोललं तरी चालतं, हे आपण व्यवहारात सुद्धा बघतो. तर एक उदाहरण महाभारतातलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण आत्ता त्याचं आपल्याला आठवण आहे की नाही मला माहीत नाही, की जेव्हा म्हणजे आपल्याला माहिती आहे की दुर्योधनाच्या बाजूनी द्रोणाचार्य वगैरे होते सगळे, आणि इकडे भगवान श्रीकृष्ण म्हणजे अर्जुन आणि या 5 पांडवांच्या बाजूनी युद्धाच्या वेळेला होते. तर ज्या वेळेला अर्जुनाला बाण मारायचा होता द्रोणाचार्यांना, तेव्हा भगवंतांनी काय युक्ती केली, नरोवा कुंजरोवा. त्यांनी काय सांगितलं की अश्वत्थामा हतः. वास्तविक बघता अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला गेला होता, आणि अश्वत्थामा हतः म्हटल्याबरोबर द्रोणाचार्यांचं मन
विचलित झालं आणि त्याच क्षणी अर्जुनानं त्यांना बाण मारला. लक्षात आलं का? अश्वत्थामा आता म्हटल्यावर त्यांना काय वाटलं, आपला पुत्र अश्वत्थामा गेला. नरो वा कुंजरो वा ही भूमिका. म्हणजे अशा काही प्रसंगी खोटं बोललं जातं. किंवा गायीची हत्या टाळण्यासाठी महात्मा गांधी पण खोटं बोलले होते. गायीची हत्या टाळण्यासाठी एका माणसाने विचारलं, गाय इकडून गेली का तिकडून गेली, तेव्हा त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. म्हणजे हा जो हे आहे की प्रसंगी बोलावं लागतं, पण खरं म्हणजे सत्यम सर्वे प्रतिष्ठितम, सत्यावरच सगळं काही. कारणास्तव बोललेलं असत्य ग्राह्य मानलं जातं, पण सारखं बोललेल्या खोटेपणामुळे माणसाचीच फसगत होते आणि त्याचा खोटेपणा कधीतरी उघडकीला येतो. म्हणून सत्यम ब्रूयात. आणि सत्य या गुणाचा उल्लेख, सद्गुणाचा उल्लेख मुद्दामून भगवंतांनी या ठिकाणी दैवी संपत्तीत केलेला आहे. आणि खरं म्हणजे बाकी सगळे गुण सोडले तर, आणि हे सगळे जे आहेत ते सोडले तर फक्त अहिंसा आणि सत्य शिल्लक राहतात. अहिंसा आणि सत्य यांच्यामध्ये जसं मी म्हटलं की आघाडीचा गुण अभय आणि शेवटी नम्रता आली, तसंच हे बाकीचे सर्व गुण सोडून दिले तर अहिंसा आणि सत्य फक्त शिल्लक राहतं. आणि हे बाकीचे सगळं जे आहे, अक्रोध, त्याग, शांती, अपैशुन, दया, मार्दव वगैरे हे जे गुण आहेत ते मला वाटतं की अहिंसेचीच रूपं आहेत वेगवेगळी. अहिंसेचीच वेगवेगळी रूपं आहेत ती. त्याचाही आपण आता विचार करणार आहोत. आता सत्यासंबंधी, सत्य म्हणजे कळलं आहे आपल्या सगळ्यांना. अक्रोध म्हणजे आपला अपकार करणाऱ्यावरही न रागावणं. उदाहरणार्थ एक छान श्लोक आहे की उपकारीषु यस् साधू साधुत्वे तस्य को गुणः अपकारीषु यस् साधू स साधू सद्भिरुच्यते. म्हणजे काय तर उपकार करणाऱ्यावर जो उपकारीषु यस् साधू चांगलं वागतो, सज्जनाप्रमाणे वागतो, त्याच्यात त्याचा साधूपणा कसला. पण अपकार करणाऱ्याशी सुद्धा जो चांगला वागतो तो खरा सज्जन, तो खरा साधू. आणि वास्तविक हे अवघड आहे. आपला अपकार करणाऱ्यावर सुद्धा न रागावणं हे फार कठीण. क्षमेचाही तोच भाग आहे. क्षमा म्हणजे सुद्धा क्षमाशील वृत्ती असणं, म्हणजे आपला कोणी अपराध केला असेल तरी त्याला क्षमा करणं. क्षमाशील वृत्ती आणि अक्रोधा दोन्ही जवळच येतात त्याच्यात. तर हे कठीण आहे वास्तविक. आणि पण हा गुण अंगी बाणवणं हे परमात्म्याकडे जाण्याचा हा एक जणू काही माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचा हा एक गुण आहे. सगळे हे 26 गुण आहेत ते जीवनात परिवर्तन घडवून आणणारे आहेत, म्हणून यांना जास्त महत्त्व आहे. त्याग करणं. कशाचा त्याग तर सर्वात अवघड गोष्ट आहे. सर्वारंभ परित्यागी. आपण जो भक्ताच्या लक्षणामध्ये बघितला, अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी, तो भक्त मला प्रिय आहे. सर्वारंभ परित्यागी म्हणजे अनेक वेळा हा आलेला आहे भाग की सर्वारंभ परित्यागी म्हणजे काय तर आपल्या स्वतः कर्म केलेलं आहे, स्वतःच्या कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग. किती अवघड आहे बघा. स्वतःच्या आपण प्रत्येक गोष्ट आत्तापर्यंत म्हणजे सगळ्यांच्याच जीवनात की एखादी गोष्ट केली तर इतरांना किती सांगू आणि किती नको, आणि इथे त्याचा त्याग करणं म्हणजे केवढी कठीण गोष्ट आहे. तर ही कठीण गोष्ट म्हणजे त्याग. आणि आपण जे दानात संजायते सुखम, त्यावेळेला सुद्धा आपण म्हटलं होतं त्यागात संजायते सुखम. त्या त्यागामुळे जो सुख मिळतो, जो परमानंद मिळतो, तो खरा त्याग. म्हणून सर्वारंभ परित्यागी इथे या ठिकाणी तो विषय. आणि सर्वारंभ परित्यागी गुणातीतच उच्यते. गुणातीताच्या लक्षणामध्ये पण आपण हे बघितलं की गुणातीत कोणाला म्हणायचं, 3 गुणांच्या पलीकडे गेलेला तर कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग करणारा. तुल्य काय मानापमानयो हो तुल्यस्तुल्या तुल्यो, तो जो श्लोक आहे 14व्या अध्यायातला, त्यातला सर्वारंभ परित्यागी गुणातीतच उच्यते. म्हणजे हा त्याग हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याग इथे बाकीच्या गोष्टींचा त्याग तर आहेतच, म्हणजे ज्या मोह निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत आपल्या जीवनात
त्याचाही त्याग करणं, हा इथे अर्थ अपेक्षित आहेतच. त्यागात खूप मोठे अर्थ अपेक्षित आहेत. आपल्या सुखाचा त्याग करणं, दुसऱ्यासाठी काहीतरी करणं, हा सुद्धा एक त्यागच आहे. पण हा जो सर्वश्रेष्ठ त्याग सांगितलेला आहे तो त्याग म्हणजे स्वतःच्या कर्तेपणाचा त्याग. मी हे केलं असं न सांगणं, त्याचा त्याग हा या ठिकाणी भगवंतांना अपेक्षित आहे. आणि शांती हा तर सर्वात महत्त्वाचा गुण आहे. चित्ताची उपरती म्हणजे शांत स्थिती, म्हणजे चित्तामध्ये मनामध्ये चंचल भाव नसणं. आणि मन हे किती चंचल आहे हे 6व्या अध्यायात बघितलं आपण, की मन हे चंचल आहे, प्रमाथी आहे, उचकवणारं आहे. आणि त्यामुळे त्याचा निग्रह करणं अवघड आहे, वाऱ्याचा निग्रह करण्यासारखं. तर मग शांती कशी मिळणार? आणि खरं म्हणजे एकाग्रता मनो यशोबीजम असं आहे. एकाग्रतेनं मनाची चित्तता असेल, मनाची शांती असेल तर निश्चितच, आणि ती एकाग्रता साधली, चित्ताची जर उपरती झाली, मनातला चंचल भाव संपला तर अनेक गोष्टी साध्य होऊ शकतील. अपैशुनम म्हणजे कोणाचीही निंदा न करणं. आपण जेव्हा दुसऱ्यांची निंदा करतो तेव्हा ती स्वतःचीच होत असते, स्वतःलाच ते गुण लागू पडत असतात. म्हणजे काही वेळेला आपल्या हातून घडू शकते, कारण मनुष्य स्वभाव आहे. काही वेळेला आपण रागारागात बोलतो किंवा ही व्यक्ती अशी आहे, ती व्यक्ती तशी आहे असं आपण म्हणतो. पण हे गुण आपल्याकडनं कमी व्हावेत म्हणूनच आपण याचं चिंतन करतो आहे. त्यामुळे निंदा करताना आपण विचार केला पाहिजे की कुणीही निंदा, कुणीही वंदा, स्वकर्म स्वहित साधण्याचा माझा धंदा, तुकाराम महाराजांचा अभंग आहे तो. की स्वहित म्हणजे काय, किंवा त्या आपण ज्या हे उदाहरण दिलं तुकारामांच्या अभंगामध्ये, जी पंढरपुरा चालली आवा, त्याच्यामध्ये स्वहित जोडा. स्वहिताचा विचार म्हणजे की परमात्म प्राप्तीचा विचार तुम्ही करा दुसऱ्याची निंदा करण्यापेक्षा. कारण ती निंदा जेव्हा तुम्ही दुसऱ्याची करता त्यावेळेला ती स्वतःवरच उलटत असते. आणि म्हणून अपैशुनम म्हणजे दुसऱ्याची निंदा न करणं. दया करताना सुद्धा कुठल्याही प्राणीमात्रांवर जेव्हा तुम्ही दया करतात तेव्हा ती कोणत्याही हेतूशिवाय, त्याच्यातून काही लाभ व्हावा, मी हिचं असं चांगलं केलं किंवा त्या व्यक्तीच्या हातून काही विशिष्ट चूक झाली असेल तर तिला मी क्षमा केली, तिच्यावर दया दाखवली, तिला काही चांगला मार्ग दाखवला, याच्यात जो भाव असतो, काहीतरी मला त्याचं पोटी तिने द्यावं, त्याच्यापेक्षा निर्हेतुक दया करणं. दयेचा अर्थ काय? कुठल्याही हेतूशिवाय कुठल्याही गोष्टीची उत्पत्ती व्हावी, कुठलीही गोष्ट आपल्याला मिळावी या उद्देशानं न करणं. भूतेषु दया, भूतेषु असं ते भूतेषु दया म्हणजे प्राणीमात्रांवर जी दया केली जाते ती निर्हेतुक असावी, कुठल्याही हेतूशिवाय, कारणाशिवाय असावी. त्याच्याबद्दल स्वार्थी हेतू त्यात नसावा, की मला लाभ व्हावा याच्यापासून काही, असा हेतू त्याच्यात नसावा. अलोलुप्त्वम म्हणजे अलोलुप्त्वम याचा अर्थ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला असताना त्याच्यामध्ये जे आपण आसक्त होतो. म्हणजे आता सगळ्यांना माहिती आहे की 5 आपली ज्ञानेंद्रिय आहेत, नाक, कान, डोळे, त्वचा, जीभ, आणि त्याचे विषय शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, यांच्यामध्ये आसक्त होणं, यांच्याशी संबंध आला असता आपल्या इंद्रियांचा, म्हणजे त्या गोष्टीमध्ये आसक्त होणं म्हणजे ती गोष्ट वारंवार करावीशी वाटणं, ती न वाटणं म्हणजे अलोलुप्त्वम. त्याच्यामध्ये आसक्ती नसणं म्हणजे अलोलुप्त्वम. मार्दवम म्हणजे अंतःकरणाची कोमलता. हे सगळे रुजुता आणि ह्याच्याकडेच येणारे गुण आहेत. त्यामुळे याच्यावर अंतःकरण कोमल असणं. तो एक तुकाराम महाराजांचाच अभंग आहे, मला आठवला आत्ता, की मऊ मेणाहून मऊ आम्ही, कठीण वज्रासही भेदू, प्रसंगी कोमल माणसाला होता आलं पाहिजे. आम्ही मेणाहून मऊ असलो तरी प्रसंगी कठोर होता आलं पाहिजे. वज्रादपि कठोर आणि मृदुनी कुसुमादपि लोकोत्तराणाम चेतांसी कोही विज्ञातुमर्हसि. म्हणजे आपल्याकडे अशी माणसं आहेत की जी वज्राप्रमाणे कठोर, आपल्याला त्यांचा व्यवहार वागताना खूप कठोर वाटतो. किंवा आपण नेहमी उदाहरण देतो बघा, की असं आपण उदाहरण देतो की
हा माणूस वरून नारळाचं उदाहरण देतो बघा. नारळाप्रमाणे हा अगदी कडक आहे पण आतून मऊ आहे, मलईप्रमाणे त्यातल्या. तसं वज्रादपि कठोराणी, प्रसंगी वज्रापेक्षाही कठोर होणं आणि प्रसंगी फुलाहूनही कोमलता असणं, याला म्हणतात मार्दवता. अशी वृत्ती धारण करणं. ह्रीही याचा अर्थ लज्जा. लज्जा म्हणजे काय तर लोक आणि शास्त्र यांच्या विरुद्ध आचरण करण्याची लाज वाटणं. आता ही लज्जा दोन प्रकारची आहे. एक सच्छील स्वभाव जो असतो त्या सच्छील स्वभावामुळे येणारी लज्जा. म्हणजे सच्छील स्वभावामुळे थोडंसं अंतःकरणाला म्हणजे काही वेळेला म्हणजे तुम्हाला कळलं असेल की सच्छील स्वभाव म्हणजे चांगल्या स्वभावामुळे थोडीशी काही वेळेला लज्जा वाटते एखाद्या गोष्टीची, आणि दुष्कृत्यांमुळे येणारी लज्जा, असे दोन प्रकार याच्यामध्ये आहेत. या दोन्ही दुष्कृत्यांमुळे, वाईट कृत्य आपल्या हातून काही घडलं असेल तर त्यामुळे येणारी लज्जा, त्यामुळे लाज वाटणं, या दोन्ही गोष्टी या टाळल्या पाहिजेत. जे लोकशास्त्र यांच्या विरुद्ध आपल्याला आचरण लोकांमध्ये जे रूढ आहे गोष्ट आणि शास्त्राने जी सांगितलेली आहे त्याच्याविरुद्ध आपल्या हातून आचरण होऊ नये, आणि ते झालं तर त्याची लाज वाटते, हे महत्त्वाचं. तर ती लाज आपल्याला त्याच्याविषयीनं अचापलम, ज्या काही लोकांच्याकडनं किंवा आपल्याकडनं सुद्धा नकळत होत असतील व्यर्थक्रिया, म्हणजे कुठल्याही शारीरिक हालचालींच्या व्यर्थक्रिया किंवा आपल्या वागण्यातून होणाऱ्या व्यर्थक्रिया, या सगळ्या आपल्याकडे नसल्या पाहिजेत. अचापलम. याचं जास्त स्पष्टीकरण करत नाही, ते आपल्याला साधारण कळलं असेल. हातवारे वगैरे करणं, काही लोकांना काही चालू असतं तेव्हा आपण आता टी व्हीवर पण काही मालिकांमध्ये वगैरे बघतो की व्यर्थ हालचाली करणं, उगीचच हालचाली म्हणजे शरीराच्या मनाच्या कुठल्याही हालचाली करणं, तोंड वेडीवाकडी करणं, या सगळ्या गोष्टींचा अभाव असला पाहिजे परमात्मतत्व जाणण्यासाठी. तेजहा हा सर्वात महत्त्वाचा गुण आहे. तेजहा. तेज म्हणजे काय? तेज म्हणजे, तेज शब्दाचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीला आपल्याकडे याची अनेक उदाहरणं आहेत आणि ते मी सांगणार आहे आपल्याला की आपल्यालाही माहिती येते. तेज म्हणजे खरा अर्थ असा आहे तेज शब्दाचा की आपण वरवर जे बघतो तेज, वर्णामुळे येणारं तेज हे पण अपेक्षित आहे. सामर्थ्यामुळे येणारं तेज, एखाद्या चांगल्या गोष्टीमुळे येणारं तेज, रूपाचं तेज, वर्णाचं तेज, पराक्रमाचं तेज, हे सगळे तेजाचे प्रकार आहेतच. पण एखादी विषयासक्त व्यक्ती आहे, अन्यायाचरण करणारी व्यक्ती आहे, पण ती अशा तेजस्वी व्यक्तींच्या सांगण्यामुळे ते अन्यायाचरण सोडून चांगली कर्म करू लागते. त्या व्यक्तीच्या शक्तीला तेज असं म्हणतात. त्या व्यक्ती म्हणजे तेजामध्ये काय आहे महत्त्वाचा गुण? दुसऱ्याला सुधारणं, दुसऱ्याचं चांगलं करणं, हा तेजामध्ये एक फार महत्त्वाचा गुण आहे. आणि या तेजाची उदाहरणं आपल्याकडे आता कालच सावरकरांची जयंती झाली. तर याच्या सावरकर काय म्हणत असत? सावरकरांच्याकडे जे तेज होतं की तुम्ही एकटे असलात तरी चालेल, तुमच्याबरोबर कोणीही आलं नाही तरी चालेल, पण तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करणं जीवनात, याच्यातच तुमच्या जीवनाची, एकट्यानं करणं यातच तुमच्या जीवनाची सार्थकता आहे. ह्या त्यांच्या बोलण्याला म्हणतात तेज. स्वामी विवेकानंदांकडे असलेलं तेज. स्वामी विवेकानंद काय म्हणत असत की आपण एकटे असलो तरी हरकत नाही, कोणी आपल्याबरोबर, हे सावरकरांचं झालं. आणि स्वामी विवेकानंदांचं की मी एखादी गोष्ट करू शकत नाही असं तुम्ही म्हणूच नका. कारण त्यांच्या बोलण्यातलं तेज बघा की असं का म्हणू नका तुम्ही, मी एखादी गोष्ट करू शकत नाही किंवा मला हे जमणार नाही, हे तुमच्याकडे नसावंच. कारण तुमच्या अंतर्गत अशी एक शक्ती आहे, अंतर्मनात अशी एक शक्ती आहे की ती तुमच्याकडनं अशक्य गोष्ट शक्य करून घेईल. ह्या त्यांच्या बोलण्याला तेज म्हणतात. शिवाजी महाराजांच्याकडे असलेलं तेज, लोकमान्य टिळकांच्याकडे असलेलं तेज, ही सगळी तेजाचीच उदाहरणं आहेत. आणि ह्याचंच द्योतक
म्हणून गीतेतल्या 10व्या अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे की 41वा जो श्लोक आहे, यद्यत विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजंश संभवम. तेज म्हणजे काय, तर जी जी ह्या जगात कांतीयुक्त, ऐश्वर्ययुक्त, शक्तियुक्त गोष्ट आहे ती सर्व माझ्या तेजाचाच आविष्कार आहे. म्हणजे भगवंताच्या तेजाचाच ती आविष्कार आहे असं वाटणं. म्हणजे हे तेज इतका तेजाचा व्यापक अर्थ आहे. आणि तेजाला, पराक्रमाला किंवा एखाद्या शक्तीचं सामर्थ्य व्यक्त करायला वयाची अट नसते. त्याच्यासाठी सुद्धा एक, मला आत्ता तो आठवत नाही आहे, एक श्लोक आहे, मला आत्ता तो आठवत नाही आहे, मी आठवला की सांगेन आपल्याला जरूर. हां, तर तेज हे वयावर आणि लिंगावर अवलंबून नसतं. हां, अशा अर्थाचा आहे तो श्लोक, पण तो श्लोक आठवत नाही आहे की वयावर आणि लिंगावर ते अवलंबून नसतं. तर तेज हे स्वसामर्थ्यानेच प्रकट होणारं असतं. आणि हे सामर्थ्य आपल्याकडच्या या सगळ्या लोकांच्याकडे होतं आणि आजही आहे. आपण आपले पंतप्रधान जे मोदी आहेत, म्हणजे कोणाचं हे नसेल तर मी म्हणते की त्यांनी जे देशाच्या विकासासाठी जे नियम केले आहेत, देशाचा विकास व्हावा म्हणून ते ज्यांचे प्रयत्न चाललेले आहेत, ते सुद्धा एक तेजच आहे ना. त्यामुळे ही तेजाची अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत की तेजामुळे काय घडतं. तेज हा म्हणून दैवी संपत्तीत तेजाचा अंतर्भाव मुद्दामून केलेला आहे. क्षमेबद्दल मगाशी मी सांगितलं की क्षमाशील वृत्ती असणं, क्षमाधैर्यम, याच्यासाठी सुद्धा एक छान श्लोक आहे, तो पुढच्या वेळेला सांगेन तुम्हाला. की क्षमाशील वृत्ती ही माणसाकडे कुठल्याही बाबतीत पाहिजे. मगाशी सांगितलं की अपराधाला पण क्षमा करणं यात जे मोठेपण आहे ते कशातही नाही. माझा अपराध केला आहे पण त्या गोष्टीला, त्या व्यक्तीला क्षमा करणं, त्यात कुठला सिद्धांत असेल त्याला क्षमा करणं, ते म्हणजे क्षमा. आणि धृती म्हणजे धैर्य, हे तर माणसाकडे पाहिजेच. निर्भयता आणि धृती मला वाटतं या एकाच नाण्याच्या बाजू आहे, धैर्य आणि निर्भयता. आणि या धृतीसंबंधीसुद्धा 18व्या अध्यायात 33 ते 35 श्लोकामध्ये भगवंतांनी विचार केलेला आहे की सात्विक धृती कोणती, राजस धृती कोणती आणि तामस धृती कोणती. तर त्याच्याविषयी आपण आत्ता सांगणार आहोत. धृतीचा म्हणजे समग्र विचार आपल्याकडनं होईल असं मला वाटतं. की त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की यया धृत्या धारयते मनप्राणेंद्रियक्रिया योगेन व्यभिचारिण्या धृतीस्सा पार्थ सात्विकी. सात्विक श्रुती कोणती, तर ज्या धृतीनं, धृती म्हणजे धारणाशक्ती, इथे धृतीचा अर्थ या ठिकाणी घेतला आहे धारणाशक्ती. ज्या धारणाशक्तीनं माणूस म्हणजे एखादा पुरुष, एखादी व्यक्ती अव्यभिचारिण्या म्हणजे अव्यभिचारिणी भक्ती आपण बघितलं की ज्याच्यामध्ये सांसारिक उद्दिष्ट काहीही नसतं, एकाच परमेश्वरासाठी, तो सर्वशक्तिमान परमेश्वराला आपलंसं करणं, त्याच्यासाठी स्वतःला वाहून घेणं म्हणजे अव्यभिचारी भक्ती. आणि या अव्यभिचारी भक्तीनं ध्यानयोगाच्या साह्यानं मन, शरीर, मन, प्राण आणि इंद्रिय यांच्या क्रियांना, म्हणजे काय, तर मन, प्राण आणि इंद्रिय यांच्या क्रियांना भगवत भजन, भगवत नामस्मरण यांच्यात गुंतवणं, ही जी धृती आहे, हे जे धारण केलं जातं मन, प्राणेंद्रिय क्रिया यांच्या क्रियांना अव्यभिचारी भक्तीनं धारण केलं जातं, त्याला सात्विक धृती असं म्हणतात. आणि सात्विक धृती भगवंताकडे नेणारी आहे. आणि ज्या धृतीनं, ज्या धारणाशक्तीनं धर्मार्थ कामान धारयतेर्जुन, म्हणजे फळाची इच्छा करणाऱ्या माणसाकडून प्रसंगेनं, म्हणजे अगदी आसक्तीनं, अत्यंत आसक्तीनं फळाची इच्छा करणाऱ्या माणसांकडून धर्म, अर्थ आणि काम यांना धारण केलं जातं, ती धृती राजस होय. आणि दुष्ट मनुष्य, दुर्मेधा हा जो आहे तो स्वप्न म्हणजे झोप, निद्रा, भय, शोक, भय म्हणजे भीती, शोक, दुःख, विषाद. शोक याचा अर्थ, शोक आणि विषाद हे दोन्ही एकाच
बाजूला थोडेसे देणारे, शोक करणं, दुःख वाटणं, विषाद, दुःख आणि मद, गर्व यांना जो कधीही सोडत नाही, न विमुंचती, ती धृती झाली तामस धृती. म्हणून भगवंत सांगतात की सात्विक धृती ही सर्वात श्रेष्ठ धृती आहे आणि त्याचा विचार या ठिकाणी केलेला आहे. म्हणून धृतीला दैवी गुणात मानाचं स्थान दिलेलं आहे. शौचमचा विचार आपण वर केलाच. मगाशी सांगितला शौचमचा तपामध्ये, शारीरिक तपामध्ये त्याचा विचार आला होता, तेव्हा तो सांगितला शौचमचा विचार. त्यामुळे त्याच्याविषयी आता परत बोलायला नको. शौचम आणि अद्रोह. अद्रोह म्हणजे काय, तर कोणाशीही शत्रुत्व न पत्करणं. वास्तविक बघता काय आहे, आपले शत्रू आणि मित्र हे कारणानेच होत असतात. कोणाशी शत्रुत्व न पत्करणं. कसं काय, तर न कश्चित कस्यचित मित्र न कश्चित कस्यचित रिपुः. कोणीही कोणाचा मित्र नाही, कोणीही कोणाचा शत्रू नाही. कारणेनैव जायन्ते मित्र आणि रिपवः. कारणानंच मित्र आणि शत्रू, रिपू म्हणजे शत्रू, हे निर्माण होत असतात. त्यामुळे कोणाशी शत्रुत्व न ठेवणं याचा अद्रोह याचा उल्लेख या मुद्दामून भगवंतांनी अद्रोह याचा उल्लेख, शत्रुत्व न ठेवणं हा दैवी संपत्तीत केलेला आहे. आणि शेवटी नातिमानिता, स्वतःच्या मोठेपणाचा अभिमान नसणं म्हणजे अंगी नम्रता असणं. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे नम्रता किंवा सभ्यता हा माणसाच्या चारित्र्याचा असा एक पैलू आहे, असा एक गुण आहे सभ्यता, की तो त्याला त्याच्या कर्तृत्वाचा एक नवा दृष्टिकोन, नवा आणि उच्च दृष्टिकोन देतो. त्यामुळे नम्रतेला महत्त्वाचं स्थान आहे. नम्रता विद्या विनयने सोबत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नम्रता अंगी असली की माणूस सर्व गोष्टी चांगल्या तऱ्हेने पार पाडू शकतो. आणि ज्या व्यक्तीच्या बाबतीत आपण नम्र होतो, झाडं वृक्षसुद्धा नम्र होतात. नम्रास्तर्वा म्हणजे झाडांनी हे फळांनी फलाभारांनी वाकलेली झाडंसुद्धा नम्र होतात. तिथे माणसांची काय कथा. नम्रता हा माणसाच्या व्यक्तित्वाचा सर्वात श्रेष्ठ गुण आहे. आणि नम्रतेचा संबंध थोडाफार शीलाशी सुद्धा येतो. शीलम परमभूषणम, कारण तो चारित्र्याचा गुण आहे ना, नम्रता सभ्यता हा. त्यामुळे शीलम परमभूषणम, माणसाचं चारित्र्य हा सर्वात महत्त्वाचा दागिना आहे. आणि म्हणून त्याचा उल्लेख भगवंतांनी याच्या दैवी संपत्तीत केलेला आहे. मला असं वाटलं होतं की आपलं पुढचं पण सगळं सांगून होईल, पण नाही झालं. ठीक आहे, काही हरकत नाही. अजून एक याच्यामध्ये आपण आसुरी संपत्तीचा उल्लेख करायला आता फार वेळ आपल्याला लागणार नाही आणि त्याच्याविषयी बोलायला. ते सांगून झालं की आपण 18व्या अध्यायाकडे येऊ पुढच्या याच्यामध्ये. पण म्हणून या दैवी संपत्तीचा अंगीकार माणसाकडनं झाला पाहिजे. आणि आसुरी संपत्तीचे जे गुण भगवंतांनी सांगितलेले आहेत त्याचा थोडासा विचार, आत्ता त्याची प्रस्तावना करून आपण थांबूया. तर आता या भगवत तत्वाकडे जाण्यासाठी सद्गुणांचा स्वीकार आणि दुर्गुणांचा त्याग हे तर आवश्यक आहेतच. आणि माणसामध्येच या दोन प्रवृत्ती आहेत. समर्थ रामदासांनी सुद्धा म्हटलेलं आहे, दंभ दर्प वगैरे या गुणांना त्यांनी राक्षसी वृत्ती, राक्षस असं म्हटलं आहे. आणि माणसामध्येच हे दोन गुण असतात. म्हणून त्यांनी दुर्गुणांचा त्याग केला पाहिजे, म्हणजे राक्षसी वृत्तीचा त्याग केला पाहिजे आणि सद्गुणांची कास धरली पाहिजे. आता कोणते कोणते गुण भगवंतांनी, कोणते कोणते दुर्गुण आपण म्हणूया की आसुरी संपत्तीचे सांगितलेले, ते आपण बघूया. दंभो दर्पोभिमानश्च क्रोधा पारुष्यमेवच अज्ञानैचाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम. तर आता दंभाचा उल्लेख पहिल्यांदा केलेला आहे. दंभ हा दुर्गुणांचा राजा आहे. दंभ म्हणजे काय, दांभिकपणा, ढोंगीपणानं वागणं. इथे आसुरी संपत्तीचे लोक ढोंगीपणाने केवळ नावाचा यज्ञ करतात. आपला पुढे त्याचा विचार करणार होता, पण सांगायचं आहे की दांभिकपणानं ते यज्ञ करतात. कोण, तर आसुरी संपत्तीवाले लोक. दंभ म्हणजे दांभिकपणा, खोटेपणा, ढोंग. दर्प म्हणजे घमेंडी वृत्ती.
की कुठलीही घमेंड त्यांना असते, रूपाची, ज्ञानाची, सामर्थ्याची, पराक्रमाची, प्रत्येक गोष्टीची घमेंड, मी कसा श्रेष्ठ आहे. आणि आसुरी संपत्तीतले हे अभिमान, आपल्या कर्तृत्व, मगाशी सांगितलं दैवी संपत्तीच्या अगदी विरुद्ध टोक. दैवी संपत्तीत आपण काय बघितलं तर कर्तेपणाचा त्याग, अभिमानाचा त्याग, स्वतःचा मोठेपणा न मिरवणं, नम्रता, त्याच्या उलट अभिमान, इथे त्यांना अभिमान त्यांचा आडवा येतो. दंभ, दर्प, अभिमान, क्रोधा, राग. क्रोधाच्याबद्दल तर काही बोलायलाच नको. क्रोधामुळे काय काय घडतं ते आपण अनेक वेळा बघितलेलं आहे की क्रोधाने सगळ्या माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. ध्यायतो विषयान संगात संगस्तेषुपजायते संगात संजायते कामात क्रोधोभिजायते. कामातून क्रोध निर्माण होतो, क्रोधामुळे सगळा सर्वनाश होतो. क्रोधात आणि बुद्धीचाही नाश होतो, माणसं नष्ट होतात. आणि हा क्रोध पूर्ण झाला नाही, काम जर पूर्ण झाला नाही माणसाचा, तर क्रोध निर्माण होतो, क्रोधातून लोभ निर्माण होतो. अशी ही वृत्ती वाढतच जाते. हे साखळी आहे, ती वाढतच जाते सतत. पारुष्यम, कठोरपणानं बोलणं, आक्रसाळेपणानं बोलणं, ओरडून बोलणं आणि अज्ञान. भगवंतांनी या सगळ्याला आसुरी संपत्तीचे गुण म्हटलेलं आहे. आणि असे हे अज्ञान म्हणजे प्रत्येक गोष्टीविषयीचं अज्ञान, त्याचा आपण समग्र विचार पुढच्या वेळेला करूया. तर हे सगळे दुर्गुण जे आहेत ते आसुरी संपत्तीत जन्मलेल्या माणसाचे हे दुर्गुण आहेत. आणि म्हणून त्या दुर्गुणांचा त्याग करून सद्गुणांची वाढ आपल्यामध्ये कशी होईल याचा प्रयत्न माणसाने करावा. कारण दैवी संपत ही मोक्षाला कारणीभूत होते आणि आसुरी संपत ही माणसाला बंधनात अडकवून ठेवते. आणि म्हणून आपण पण हे सर्व गुण आपल्या अंगात येतीलच असं नाही, हळूहळू ते येणार आहेत, एकदम येणार नाहीत. आणि त्याचा गर्वही आपल्याला होता कामा नये. हळूहळू एकेका गुणाचा अंगीकार करून त्याचं चिंतन करून आपण आता इथे थांबूया. नमो नमो.